महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नंदुरबार जिल्ह्यातील शनै मांडळ येथे शनेश्वर जन्मोत्सव व शनी अमावस्या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले दर्शन. नंदुरबार जिल्ह्यातील शनै मांडळ गावात जागृत देवस्थान आणि साडेसाती विद्यापीठ शनी महाराज यांचे सुंदर असे मंदिरात भाविक भक्तजन दर्शनासाठी गुजरात महाराष्ट्र प्रदेशातून येत असतात. आज शनी महाराज जन्मोत्सव व शनी अमावस्या दोघे एकत्र आल्यामुळे लाखो भाविकांची दर्शनासाठी लांबलचक गर्दी होती. भाविकांचे रांगेतच शांतपणे दर्शन व्हावे म्हणून नंदुरबार पोलीस तैनात असून चोख बंदोबस्त सुरू आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमारास सौ SP मॅडम यांच्या शुभ हस्ते शनेश्वर महाराजांची आरती करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक SP मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार मुरलीधर माळी, गणेश पाटील, शनेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष पाटील, सेवेकरी दिलीप धनगर आणि सर्व विश्वसनीय संचालक मंडळ, शनीभक्त देवेंद्र पांढाळकर महाराज उपस्थित होते. गावकऱ्यांची मराठी शाळेत भंडाऱ्याचे आयोजन केले होते. तसेच 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण, गाथा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. चला तर प्रत्यक्ष दर्शन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट. बेधडक मी मराठी न्यूज, सुमित गिरासे, शहादा. दिनेश भदाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे. आज शनी मांडळ या ठिकाणी शनी अमावस्या व शनी जन्मोत्सव या निमित्ताने भाविकांचा एक चांगला महोत्सव या ठिकाणी आहे. भाविक दर्शनासाठी लांबून येतात, त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला असून सर्व भाविकांना योग्यरित्या व्यवस्थित दर्शन घेण्यात यावी याची आम्ही काळजी घेत आहोत. सर्वांना या निमित्त शुभेच्छा.